जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे आपल्या लाडक्या भावाच्या YouTube चॅनलवर। तर बरेचसे जण काय म्हणतात की मला फेस कॅम्प व्हिडिओ करायचे आहेत, पण माझ्याकडे सध्या सेटअप नाही किंवा माझ्याकडे बॅकग्राऊंडला कुठलेही बॅकग्राऊंड नाही किंवा काही नाही। सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की आज तुमचा हा जो प्रॉब्लेम आहे की बरेचसे जण म्हणतात माझ्याकडे सेटअप नाही, या गोष्टी तुम्हाला खर्च करायची गरज नाही। आज तुम्हाला एकदम सांगणार आहे की सिंपलमध्ये तुम्ही कसं करू शकता तुमच्या व्हिडिओचं बॅकग्राऊंड रिमूव्ह। आणि बऱ्याचशा जणांना बॅकग्राऊंड रिमूव्ह करता येत नाही, जे नवीन यूट्यूबर्स आहेत, आणि बऱ्याचशा जणांना करता बी येते, पण त्यांना बॅकग्राऊंडला जो इमेज हवा आहे, जसं की कुठलाही सेटअपचा इमेज मी कुठूनही डाउनलोड केलेला असेल तर तो लावता येत नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे कशा पद्धतीतून करायचं, आणि सगळ्यात पहिले तर व्हिडिओ कसा शूट करायचा। सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, तुम्ही बॅकग्राऊंड तर रिमूव्ह करशीला, पण सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्हाला मी एक 4 ते 5 टिप्स सांगतो, त्या टिप्स फॉलो करून केल्या तर 100% तुमचं जे व्हिडिओचं बॅकग्राऊंड आहे ते इझिली रिमूव्ह होऊन जाईल। सर्वप्रथम तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे इथून पुढे जे व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। सगळ्यात पहिली तर गोष्ट काय करायचं, तुम्हाला फक्त व्हिडिओ शूट करताना जी माहिती देत आहे त्यावेळी थोडंसं हाताची पोझिशन जास्त करून बाहेर आत अशी करायला नाही, इकडे तिकडे नॉर्मल तुम्ही करू शकता, कारण की जास्त केलं तर ते ज्यावेळेस बॅकग्राऊंड रिमूव्ह करतात त्यावेळेस आपलं इमेज ते फुटतं। तर दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्हाला काय करायचं, एक प्लेन बॅकग्राऊंड, जसं की आता माझं कसं प्लेन बॅकग्राऊंड आहे, अशा पद्धतीने एकदम प्लेन बॅकग्राऊंडवर तुम्हाला व्हिडिओ असा शूट करून घ्यायचा आहे। जसं की कुठलाही त्यात कलर नसला पाहिजे, कलर मिक्सिंग असला तर बॅकग्राऊंड रिमूव्ह होत नाही, जास्त करून प्रॉब्लेम्स येतात। तर तुम्हाला सिंपल एक प्लेन बॅकग्राऊंडवर तुम्ही एखादा व्हिडिओ शूट करा आणि त्यानंतर तुमचं जे की बॅकग्राऊंड आहे ती इझिली रिमूव्ह होऊन जाईल। तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्हाला काय करायचं आहे, जसं की परफेक्ट उजेड आला पाहिजे, जसं की मी आता बोलतोय या साईडने पण उजेड आला पाहिजे, असं जे की तुमची लाईट आहे ती चारीकडे फोकस केली पाहिजे की आपल्या इमेजवर तुम्ही कुठेही उजेडात किंवा बाहेर आउटडोअरही व्हिडिओ शूट करू शकता। त्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, तुमच्या जे की मी बोलतोय असा फोकस पडला पाहिजे परफेक्ट इमेजवर, म्हणजे की आता मी जसं बोलतोय असं चारीकडे तुम्हाला फोकस आला पाहिजे, जसं की इकडेही फोकस येतो माझा आणि या साईडने फोकस होते। अशा पद्धतीने थोडंसं तुमची जी लाईट आहे लाईट तुम्ही ॲडजस्टमेंट करा, परफेक्ट लाईट ही आपल्या चारी जी की आपण बोलतोय चारी बाजूने पडली पाहिजे। नाहीतर काय होणार तुमचं जी की ज्यावेळेस तुम्ही बॅकग्राऊंड रिमूव्ह करणार त्यावेळी तुमचा जी की एक साईड ज्या साईडने तुमची लाईट पडली त्या साईडने इमेज फुटणार 100% मी सांगतो। आणि जे काही बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बारीक सारीक गोष्टी सगळ्या काही माझ्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर गेलं सगळं काय डिटेल्समध्ये सांगणार आहे। सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ज्या काही मी 2 ते 3 टिप्स तुम्हाला सांगितल्या ह्या फॉलो करायचा आहे। सर्वात इम्पॉर्टंट तुम्ही व्हिडिओ अशा पद्धतीने शूट करून घ्यायचा। शूट केल्यानंतर जो की आपल्याला एडिटिंग जे काय करायचं आहे, तुम्हाला सगळ्यात पहिले तर एक ॲप्लिकेशन लागणार आहे। ते ॲप्लिकेशन तुम्हाला सांगतो की CapCut हे ॲप्लिकेशन तुम्हाला लागणार आहे, प्ले स्टोअरवर अवेलेबल नाही, त्यासाठी तुम्हाला सांगतो आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन व्हा। टेलिग्रामवर मी CapCut प्रो मोड APK अपलोड केला आहे, तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करून घ्या। आणि त्यासाठी तुम्हाला एक VPN लागणार, कारण की इंडियात आपले ते बॅन आहे, त्यामुळे ते VPN ॲड करून तुम्हाला CapCut यूज करावं लागणार। सगळं काही डिटेल्स माझ्या मोबाईलच्या होम स्क्रीन गेलो सगळं काही डिटेल्समध्ये सांगणार। तर चला डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काही आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊ। तर आता आपण आले आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर। सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन व्हायचं आणि टेलिग्राम चॅनलला जॉइन झाल्यानंतर तिथून तुम्हाला हे 2 ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचे। तर हे ॲप्लिकेशन कुठलं आहे ते हे बघू शकता, हे एक CapCut हे ॲप्लिकेशन आहे। आणि दुसरी गोष्ट आहे ते बघू शकता, एक VPN कुठलंही तुम्ही डाउनलोड करू शकता, पॉवर VPN करू शकता किंवा कुठलेही तुम्हाला जे VPN हवं आहे ते डाउनलोड करून घ्या। सर्वात इम्पॉर्टंट जे VPN जे डाउनलोड केलं आहे ते VPN ओपन करून घ्या। VPN ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, VPN जे आहे ते कनेक्ट करून घ्यायचं आहे। ज्यावेळेस तुमचं इंटरनेट जे आहे ते ऑन करून घ्या आणि इथून कनेक्टेडवर क्लिक करून मी इथून कनेक्ट करून घेतो। जे की तुमचं कुठलंही VPN असेल ते सर्वात इम्पॉर्टंट सगळ्यात पहिले तर VPN जे की कनेक्ट करून घ्या। कनेक्ट केल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटात तुमचं जे VPN आहे ते कनेक्ट होऊन जाईल, की आपलं जे कनेक्ट आहे ते कनेक्ट अशा पद्धतीतून झालं आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, CapCut हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। CapCut हे ॲप्लिकेशनवर क्लिक करा। CapCut हे ॲप्लिकेशन बघू शकता अशा पद्धतीने काय इंटरफेस येईल। तर इथे काय करायचं, आपल्याला न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे। न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं, फोटोमध्ये जायचं आहे आणि एक तुम्ही कुठलं जे बॅकग्राऊंड तुम्ही ॲड करणार, जसं की सेटअपचं कुठलाही तुम्ही गुगलवरून डाउनलोड करून घेऊ शकता किंवा AIच्या माध्यमातून तुम्ही क्रिएट करू शकता। तर इथे तुम्ही क्रिएट व्हिडिओवर क्लिक करतो। क्रिएट व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर तुमचं जे बॅकग्राऊंड आहे अशा पद्धतीतून इझिली रेडी झालं। त्यानंतर ह्याची साईज आहे ती अशा पद्धतीची वाढवून घ्या। तर साधारणतः मी एवढीच वाढलं आहे। त्यानंतर मी ओव्हरलेवर क्लिक करायचं, इथे बघू शकता ओव्हरले, त्यावर क्लिक करायचा, ॲड ओव्हरलेवर क्लिक करून घ्या। ॲड ओव्हरलेवर क्लिक केल्यानंतर व्हिडिओ आहे जो की आत्ता तुम्ही व्हिडिओ शूट केला आहे तो व्हिडिओ अशा पद्धतीतून तुम्ही इथे ॲड करून घ्या। ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला हा परफेक्ट ॲडजस्टमेंट करून घ्या जसं की तुम्हाला हवा आहे अशा पद्धतीने। आणि थोडंसं हा मला कट करून घेतो म्हणजे थोडंसं तुम्हाला समजून जाईल। तर मी इथून कट करतो। तर हा मी एवढा इथे स्पिक्ट करून घ्यायचा। स्पिक्ट केल्यानंतर हा जो पार्ट आहे मोरला हा मी इथून डिलीट करतो आणि हा आपला जो मागला पार्ट आहे तो स्टार्ट पोझिशनला मी घेतो। ओके, तर एवढं प्रोसेसिंग झाल्यानंतर आता सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट की तुम्हाला काय करायचं, ह्याचं बॅकग्राऊंड आपल्याला रिमूव्ह करायचं।
सर्वात इम्पॉर्टंट तुम्हाला इथे मोर ऑप्शन गेल्यानंतर ते बघू शकता कटआउट एक ऑप्शन मिळेल, त्या ऑप्शनवर क्लिक करा आणि रिमूव्ह बॅकग्राऊंडवर एकदा क्लिक करून घ्या. रिमूव्ह बॅकग्राऊंडवर क्लिक केल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटातच तुमचं बॅकग्राऊंड इझिली रिमूव्ह होऊन जाईल. आणि त्यानंतर बघू शकता रिमूव्ह बॅकग्राऊंड हे जे आकडे पडत आहेत बघू शकता 1 2 3 अशा पद्धतीचे. तर थोडंसं मी इथून कट करतो, एवढा हा पोझिशन आहे तर मी हा एवढा पार्ट कट करतो. म्हणजे कसं आहे फास्टमध्ये आपलं जे की मोरलं मी पार्ट इथून डिलीट करतो आणि हा एक पार्ट आपण डिलीट करू. म्हणजे एकदम तुम्हाला समजा एकदम लहानमध्ये मी केलं आहे. तर आता बघू शकता इथं जे की रिमूव्ह आपलं बॅकग्राऊंड आहे ते इझिली रिमूव्ह झालं आहे अशा पद्धतीतून. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट की तुम्हाला काय करायचं, हा जो PNG आहे थोडासा अशा पद्धतीने तुम्हाला परफेक्टली ती सेट करून घ्यायचं. तर मी अशा पद्धतीने इथून सेट केला आहे. सेट केल्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट इथे की ह्याला थोडंसं तुम्हाला कलर म्हणा इफेक्ट मारावं लागणार आहे आपल्या जे की व्हिडिओला. तर त्या व्हिडिओच्या लेअरवर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट जे की मी ब्लर इफेक्ट्स म्हणा चेहरा जो ग्लो इफेक्ट सगळं मारतो तो कसा मारतो आणि तुम्हाला मी सांगणार आहे. तर सगळ्यात पहिलं तर तुम्हाला काय करायचं, मोर स्क्रोल डाऊन केल्यानंतर बघू शकता रिटच म्हणून एक ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि त्यानंतर फेसवर क्लिक करायचं. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट जर तुम्ही VPN जर कनेक्ट केले नसेल तर तुम्हाला इथे जे की फेसचं जे की ऑप्शन आहे ते ओपन होऊन जात नाही. तर इथे बघू शकता थोडंसं लोडिंग घेईल कारण की हे बॅन असल्यामुळे थोडंसं लोडिंग घेत आहे. लोडिंग घेतल्यानंतर तुम्हाला सांगतो की इथे कसा इंटरफेस येत आहे. तर बघू शकता काहीसा तो आपल्याला असा इंटरफेस आला आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक काम करायचं आहे. काय करायचं आहे सगळ्यात पहिलं तर तुम्हाला इथे बघू शकता स्मूथ लिहिलं आहे, स्मूथवर एकदा क्लिक करायचं. स्मूथवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला जेवढा तुमचा जो चेहरा आहे तो स्मूथ करून घ्यायचा आहे एकदम, जो की आपला बघू शकता अशा पद्धतीने आपला स्मूथ झाला आहे. तुम्ही फुली करू शकता अशा पद्धतीचा. ओके 100 करून घ्या आणि डन करून घ्या. एकदम स्मूथ आपला चेहरा झाला आहे. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपल्याला काय करायचं आहे ॲडजस्टमेंटमध्ये जायचं आहे. आणि ॲडजस्टमेंटमध्ये गेल्यानंतर इथे बघू HSLR असं लिहिलं आहे बघू शकता. HSLR या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. सर्वात इम्पॉर्टंट जो की आपला रेड जो ऑप्शन आहे इथे बघू शकता जे की मी जे वाढवते बघू शकता खाली वरली एक लाईन आणि लास्टची लाईन वाढवायला जी सेंटरची लाईन आहे ते अशा पद्धतीने फुल करून घ्यायचं. सगळ्यात इम्पॉर्टंट जो की रेडच्या मोरला जो आपला हा जो कलर आहे तो कधीही वाढवायचा नाही. जो की येलो बिलो बाकी सगळे जे कलर्स आहेत ते सगळे वाढवून घ्यायचे अशा पद्धतीतून. सगळे कलर्स अशा पद्धतीतून तुम्ही वाढवून घ्या बघू शकता अशा पद्धतीतून. त्यानंतर इथे डन करून घ्या. आता बघू शकता आपला चेहरा एकदम म्हणजे एकदम ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे. त्यानंतर काय करा सॅच्युरेशनमध्ये जायचं आहे तुम्हाला आणि सॅच्युरेशन थोडंसं अशा पद्धतीतून 4 ते 5वर सेट करून डन करून घ्यायचं. ओके तर त्यानंतर बघू शकता व्हिडिओ मी प्ले करून तुम्हाला स्वागत आहे आपल्या लाडक्या भावाच्या YouTube चॅनलवर. तर बरेचसे जण काय म्हणतात की मला फेस बघू शकता एकदम जबरदस्त आपला हा व्हिडिओ एडिटिंग झाला आहे. त्यानंतर तुम्हाला एवढंच आपलं बेसिक काम करायचं आहे. बॅकग्राऊंड ह्यातून कॅपकटमधून एकदम जबरदस्त कट होतं आहे त्यामुळे तुम्ही इझिली बॅकग्राऊंड ह्यातून रिमूव्ह करू शकता. त्यानंतर तुम्हाला एक्सपोर्ट कशा पद्धतीतून करायचं वर ॲरोवर क्लिक करायचं आणि एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. सध्या मी दावू शकत नाही कारण की स्क्रीन रेकॉर्डिंगला हे अलाव नाही त्यामुळे तुम्हाला दावू शकत नाही. ह्या ॲरोवर क्लिक करून तुम्ही इझिली एक्सपोर्ट करू शकता. हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि ह्याच्या आधी तुम्हाला कोणी कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की अशा पद्धतीतून तुम्हाला माहिती होतं की बॅकग्राऊंड रिमूव्ह करतात आणि इझिली तुमचा जो व्हिडिओ आहे तो जास्त करून तुम्ही एकदम जबरदस्त व्हिडिओ असा यातून एडिट करू शकता. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.